स्वरूप दर्शनातील हा क्षण अर्जुनाच्या मनाला हादरवून टाकतो. भगवंतांचे विराट, तेजस्वी आणि सर्वव्यापी स्वरूप पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात कोणते भाव उमटतात? चला तर मग जाणून घेऊया ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 400 ते 450. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या. म्हणून भोक्तव्य हे केव्हाही चुकत नाही असे जे म्हणतात ती गोष्ट खरी आहे. त्या भोगाला अनुरूप बुद्धीही तशीच होते. लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फोडावे असे माझ्या कपाळी लिहिले होते, ते चुकणार कसे? पूर्वी अमृतही हाता आले, परी देव नसतेची उगले. मग काळ कूट उठविले, शेवटी जैसे. पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी प्रथम अमृत हाताला आले, ते घेऊन स्वस्थ बसावे की नाही, पण नाही. समुद्र मंथन न थांबवता जास्तीची इच्छा केली आणि शेवटी त्यांच्या हाती कालकूट विष आले. परी ते एक बगी थोडे, केली या प्रतिकारा माझी वडे. आणि ती अवसरींचे ते सांकडे, निस्तरविले शंभू. परंतु तेही एक प्रकारे कमीच, कारण त्याचे निराकरण करण्यासारखे तरी होते आणि त्यावेळेचे ते संकट शंकरांनीही दूर केले. आता हा जळता वारा के वेटाळे, कोणाही विषा भरले गगन गिळे. महाकाळे सिके खेळे अंगवत असे. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार, हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर त्याला कोण आवरेल? विषाने भरलेले आकाश कोण गिळेल? आणि महाकाळाबरोबर खेळण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे? ऐसा अर्जुन दुःखेशी न तू, शोचित असे जिव्हा अंतू. परी न देखे तो प्रस्तुतू, अभिप्राय देवाचा. याप्रमाणे अर्जुन मनामध्ये कष्टी होऊन शोक करत होता. परंतु हे असे विश्वरूप दाखवण्यामागे देवाचा हेतू कोणता आहे याचा विचार तो करेनात. जे मी मारित आहे कौरव मरते, ऐसे निवेटाईला होता मोहे बहुते. तो फेडावया लागी अनंते, हे दाखवले निजम. कारण मी मारणारा आणि हे कौरव मरणारे अशा मोहाने तो व्यापून गेला होता. तो त्याचा मोह दूर करण्यासाठीच श्री अनंताने आपले विश्वरूप दाखवले. अरे कोणी कोणाते न मारी, एथमीची हो सर्व संहारी. हे विश्वरूप व्याचे हरी, प्रकटित असे. अरे कोणी कोणास मारत नाही, तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे, हा अभिप्राय भगवान आपल्या विश्वरूपाच्या निमित्ताने व्यक्त करत आहेत. परिवायांची व्याकुलता, तेन तो जबेची पंडुसुता. मग अहा कंपून होता, वाढवित असे. परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थच व्याकुळ झाला आणि उगीच मनामध्ये घाबरला. वक्त्रानी ते त्वरमाना, विशंती द्रष्टा करालानी. भयानकानी केचित विलग्ना, दशनांत रेषु संदृश्यन्ते. चुने तैर त माडंगे. हे योद्धे दाढांनी विक्राळ अशा भयंकर मुखामध्ये त्वरेने शिरत आहेत. त्यात कित्येक तुमच्या दातांमध्ये सापडलेले आहेत असे दिसते, तर कित्येकांच्या मस्तकांचा चुराडा झालेला आहे असेही दिसते. तेत म्हणे पहा हो एके काळे, सासिक वचेसी दोन्ही दळे. वदनी गेली आभाळे, गगनिका जैसी. त्यावेळी तो पुन्हा म्हणाला, अहो हे पहा, आकाशात ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे तलवार आणि चिलखतासह ही दोन्ही बाजूंची सैन्य तुमच्या तोंडामध्ये नाहीशी झालेली आहेत. कामा हा कल्पाची या शेवटी, जे कृतांतू कोपला होई सृष्टी. ते एक विसाही स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे. किंवा महाप्रलयाच्या वेळी यम कोपल्यावर जसा 21 स्वर्गांना पाताळासह गिळून टाकतो. ना तरी उदासीने देवे, संचकाची वैभवे. जेथींची तेथ स्वभावे,
विलया जाती. अथवा दैव प्रतिकूल झाल्यावर संग्रह करणाऱ्याचे ऐश्वर जागच्या जागी आपोआप नाहीसे होते. तैसी सासिन्नली सैन्य एकवटे, ये मुखी चाहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देखा. त्याप्रमाणे ही कर्माची गती किती विलक्षण आहे पहा. ही जमलेली सैन्य एकदम या मुखामध्ये शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाहीत. अशोकाचे अंग वसे, चघळले करेनी जैसे, लोकवक्त्रां माझी तैसे, माया गेले. उंटाच्या तोंडात अशोक वृक्षांचे डहाळे जसे चघळताना दिसून येतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक या तोंडामध्ये व्यर्थ गेले. परी सिसाळे मुकुटेंसी, पडेली दाढांचे सांडसी, पीठ होत कैची दिसत आहाती. परंतु मुकुटांसह मस्तके दाढांच्या चिमट्यात सापडून त्यांचे जणू काही पीठ होत आहे असे दिसत आहे. ती रत्ने दातांची सवडी, फूट लागले जिभेच्या बुडी, काही काही अंगरडी द्रष्टांची माखली. त्या मुकुटावरील रत्ने दातांच्या फटीत अडकून राहून त्याचा चुरा जिभेच्या तळाशी साचलेला आहे आणि दाढांची टोकेही थोडी थोडी रत्नांनी माखलेली आहेत. हो काचे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीर बळे, परे जीवित्व देहींची सिसाळे, आवश्यका राहिली. अथवा विश्वरूप काळाने लोकांची शरीरे आणि बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहातील उत्तम भाग जी मस्तके ती मुद्दाम राखून ठेवलेली आहेत. तैसी शरीरा माझी चोखडी, ये उत्तमागे होती फुडी, मनोनी महाकाळाची आहे तोंडी, परी उरली शेखी. म्हणून शरीरातील उत्तम भाग जी मस्तके ती जरी महाकाळाच्या मुखामध्ये सापडली होती तरी ती मुद्दाम शेवटी राखून ठेवलेली आहे. मग मने हे काही, जन्मलया आन मोहराची नाही, जग आपेसेची वडन दोही संचरता आहे. मग अर्जुन पुन्हा म्हणतो, काय चमत्कार आहे. या जगामध्ये जन्माला आलेल्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग या विश्वरूपाच्या वदन स्वरूपी डोहामध्ये आपोआप जात आहे. यया आपोआप आघविया सृष्टी, लागलिया आहाती वदनाची वाटी, आणि हा जेथींची या तेथ मिठी, तेथसे उगला. ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागलेली आहे आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहजपणे गिळत आहे. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत, एर सामान्य हे भरत एलीच वदनी. ब्रह्मदेवांसारखी मोठमोठी मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात अति उंच तोंड त्यात धाव घेत आहे, एरवी इतर मंडळी अलीकडच्याच मुखामध्ये शिरत आहेत. आणि कही भुजतात ते उपजलेची ठाई ग्रासित, परियाची या मुखा निभ्रांत न सुटेची काही. आणि इतर प्राणी मात्र जे उपजल्या ठिकाणीच नाहीसे होत आहेत, परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निसंशय काही सुटत नाही. यथा नदींना बहोम भूवेगा समुद्र मेवाभिमुखा द्रवंती, तथा तवामी नर लोकवीरा विशंती वक्रान्य विवी ज्वलंती. हे प्रभो, जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्राकडेच धाव घेत असतात, तसे हे मृत्यू लोकीचे वीर या तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये शिरत आहेत. जैसे महानदींचे ओघ वाहिले ठाकीती समुद्राचे अंग, तैसे आघवाची कडूनी जग प्रवेशत मुखी. जसे महानद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व जग हे चोहूकडून येऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. आयुष्य पंथे प्राणी गती, करोनी अहोरात्रांची मोवनी, वेगे वक्रा मिळणी साधीचत आहाती. तसे सर्व प्राणी आयुष्यरूपी मार्गात दिवस रात्रीच्या मापाने त्वरेने तुमच्या मुखात येऊन मिळण्याचा योग साधत आहेत. तथा प्रदीप्त ज्वलन
पतना विशन्ति नाशाय समुद्र वेगा तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्रानि समुद्र वेगा. हे प्रभो, भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावण्यासाठी पतंग जसे मोठ्या वेगाने शिरत असतात, तसेच हेही सर्व लोक तुमच्या मुखामध्ये नाश पावण्यासाठी मोठ्या वेगाने प्रवेश करत आहेत. जळतया गिरीच्या गवाखा माझी खापती पतंगाची झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती. पेट घेतलेल्या डोंगराच्या दरीत पतंग जसे उड्या घालतात, त्याप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखामध्ये येऊन पडत आहेत. परी जे तुले येथ प्रवेशले ते तातली आलो हे पाण्याची पागळीले वहिवटेही पुसले नामरूप तयांचे. पण जसे तापलेल्या लोखंडावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी तुमच्या मुखामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे नावरूप वही वाटेतून देखील अजिबात पुसून टाकले, त्यांचे नावरूप बेपत्ताच झाले. गेली हेसे ग्रसमाना समंता लोकां सन्मन ग्रावंदन ज्वलद्वी तेजोभिरा पूर्य जगत समग्र भासस्त ओग्रा प्रतपंती विष्णू. हे भगवान, सर्व बाजूंनी पेटलेल्या सर्व मुखांनी सर्व गट्ट करून तुम्ही वारंवार जिभा चाटत आहात. तुमची उग्र प्रभा संपूर्ण जगताला व्यापून आपल्या प्रखर तेजाने तापवत आहे. आणि तुलाही आरोगन करिता भुके नाही उनेपन तैसे दीपन असाधारण उदयले यया. आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही. आपला जठराग्नी इतका प्रदीप्त झाला तरी कसा? जैसा रोगी ज्वराहून उठला हा बनका दुकाळू पाहला तैसा जिभांचा लळाडू देखिला आवाळू वे चाटिता. ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खाखा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही तुम्ही जिभत्या आणि ओठ चाटत आहात. तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई भुकेली पणाची. त्याप्रमाणे खाण्याचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्यापैकी एकही आपल्या तोंडातून उरलेला नाही. आपल्या या खरमरीत भुकेचा महिमा तरी काय वर्णावा? काय सागराचा घोट भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटाव घालावा आघवाची दाढे. सर्व सागरच पिऊन टाकावा किंवा पर्वताचा घास करावा अथवा हे ब्रह्मांडच दाढेखाली घ्यावी. दिशा सगळाची या गिळाविया चांदीने या चाटून घ्याविया ऐसे वर्तता हे साविया लोलुप्य बा तुझे. सगळ्या दिशाच गिळून टाकाव्यात किंवा चांदण्यात चाटून पुसून घ्याव्यात अशी तुमची साहजिकच हाव दिसत आहे. सभोगे कामू वाढे का इंधने आगीसी हाका कचडे तैसी खात खाताची तोंडे खाखांते ठेली. भोग भोगावेत तो काम जसा जसा कमी न होता अधिक वाढत जातो किंवा अग्नीत लाकडे घालावीत तसा तो अग्नी जास्तच भडकतो. त्याप्रमाणे तुमची ही तोंडे त्रैलोक्य खाऊनही खाखाच करत आहेत. कैसे एकची केवढे पसरले त्रिभुवन जिव्हाग्नी आहे टेकले जैसे का कविट घातले वडवानळी. एकच तोंड केवढे पसरलेले आहे पहा. वड वानरात एखादे कवट टाकल्याप्रमाणे सारे त्रिभुवन फक्त त्यातील एका जिभेवरच्या टोकावरच उभे राहिलेले आहे. ऐसी अपार वदने आता ये तुली कैची त्रिभुवने का आहारून मिळता येणे माने वाढवली संगम. तर अशी या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत. आता एवढ्या तोंडांना इतकी त्रिभुवने कोठून आणावीत बरे? आणि त्यांना खायला न मिळता ती इतकी कशा करता वाढवलीत? अगा हा लोक बापुडा जाहला वदन ज्वाळा वरपडा
जैसी वनवेची वेढा सापडली मृगे. अहो बिचारे, हे जगत या तोंडाच्या ज्वाळेत सापडलेले आहे. चहूकडून वनवा पेटल्या असता त्यामध्ये जसे मृग सापडावेत, आता तैसे या विश्वात जाहले. देव नवे हे कर्माले, का जगत चळचळा पांगिले, काळ झाले. त्याप्रमाणे या जगास या वेळी झालेले आहे. दैव नव्हे हे त्यांचे कर्मच ओढवलेले आहे, किंवा जगतरूप जलचरांसाठी काळाने हे जणू जाळेच पसरलेले आहे. आता ये अंग प्रभेची वागुरे, कोणी कडून निघी जाईल चराचरे. ही वक्रे नोहे ती जोहरे, ओढवली जगाम. आता या विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या जाळ्यातून स्थावर जंगमाला कोणत्या बाजूने निसटता येईल? मला वाटते ही तोडणे नसून जगाला लाक्षागृहेच प्राप्त झालेली आहेत. आगे आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळी जेते नेने. परिचया लागेत या प्राणे, सुटिकाची नाही. आपल्या दाहकतेने दुसऱ्याला कसे पोळते हे जरी अग्नीला कळत नाही, तरी पण ज्याला तो स्पर्श करतो त्याचे प्राण हे वाचत नाहीत. ना तरी माझे तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काय जाणे. का आपुलिया माराने विष जैसे. किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला मरण कसे येते ते शस्त्राला काय माहीत, अथवा विषास आपण प्राणघातक आहोत याची माहितीही नसते. तैसे तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी एली कडेची मुखी खाई, ओसरली जगाची. त्याप्रमाणे तुम्हास आपल्या उग्रपणाची कल्पनाच नाही, पण अलीकडच्या एका तोंडानेच जगाचा नाश होत आहे. अगा आत्मा तू एकू, सकळ विश्वव्यापकू. तरी का आम्हा अतंकू, तैसा ओढवलासी. देवा, आपण सर्व जगाला व्यापणारे एक आत्माच आहात, तर मग आम्हालाच काळासारखे प्राणघातक का झालात? तरी मी या सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड, बोल पा सुखी. मी तर माझ्या जगण्याची आशा सोडलेली आहे, आणि तुम्ही पण भीड धरू नका. तुमच्या मनामध्ये काय असेल ते तुम्ही स्पष्ट सांगा. किती वाढविसी या उग्र रूपा, अंगीचे भगवंत पण आठवी बापा. नाही तरी कृपा मज पुरती पाही. ही उग्रता तुम्ही किती वाढवता आहात? देवा, स्वतःच्या अंगी असलेले भगवंत पण आठवा, नाहीतर निदान माझ्या पुरती तरी कृपा करा. आख्याही मे को भवानुग्रह रूपो नमस्तु. ते देववर प्रसिद्ध विज्ञातू मिच्छमी भवंत माद्य न हि प्रजानामी तव प्रवृत्ती. हे देवा, तुम्हाला प्रणाम असो. तुम्ही प्रसन्न व्हावे. उग्र रूप धारण केलेले तुम्ही कोण आहात ते मला सांगा. तुम्ही सर्वांचे आदी आहात, त्या तुम्हाला विशेष जाणण्याची मी इच्छा करतो. तुमचा हेतू मला काहीही कळत नाही. तरी एक वेळ वेद वेद्या, जी त्रिभुवने आद्या. विनवनी विश्ववंद्या, ऐके माझे. तर हे वेदवेद्या, त्रिभुवने आद्या, विश्ववंद्या महाराजा, माझी एवढी विनंती ऐकावी. ऐसे बोलोनी विरे, चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वश्वरे, औधारी जो. याप्रमाणे बोलून त्या अर्जुनाने आपले मस्तक चरणावर ठेवून नमस्कार केला आणि म्हणाला, हे जगत प्रभू, इकडे लक्ष द्यावेत. मिया हो आयाव्या समाधान, जी पुसिले विश्वरूप ध्यान. आणि एकेचे काळे त्रिभुवन, गे तुची उठिलासी. महाराज, मला समाधान व्हावे यासाठी विश्वरूपाचे ध्यान विचारले, आणि आपण तर एकदम त्रैलोक्यच गिळायला उठलात. तरी तू कोण का येतुली, ये भ्यासुरे मुखे का मिळवली. अवघाची या करी परिचिली, शस्त्रे काह्याम. तरी तुम्ही कोण आहात? ही इतकी भेसूर
मुखे तरी कशाला जमा केली आहेत आणि या साऱ्या हातामध्ये शस्त्रे कशा करता धारण केलेली आहेत? मी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तो शिवने का डोळे करूने भिंगुळवाने भेड सावित आहासी. वरचेवर रागाच्या आवेशाने मशाल होऊन आकाशालाही कमीपणा आणत आहे आणि डोळे वटारून आम्हाला भेडसावत आहात का? इथ कृतांतेसी देवा कासया किचितसे हेवा का आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. देवा, येथे यमाशीही वचडपणा का करता? यातील उद्देश काय तो तरी आपण मला सांगा. या बोला म्हणे अनंतू मी कोण हे आती पुसतू आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी. हे अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि उग्रतेने कशा करता वाढतो आहे म्हणून विचारतोस होय? भगवंतांच्या विराट स्वरूपाचे चिंतन मनात भक्ती, नम्रता आणि पूर्ण समर्पण जागवते. हा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा भावार्थ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.